मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. पोद्दार हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अशोक पोद्दार यांनी वैशालीताई देशमुख यांचे स्वागत केले. डॉक्टर्स डे निमित्त पोद्दार हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जुलै रोजी पोद्दार हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी धन्वंतरी पूजन केले. तसेच सुरेश भट्टड यांनी देखील धन्वंतरी पूजन केले. यावेळी उपस्थित डॉक्टर सुरेखा काळे यांनी धन्वंतरीचे पूजन केलेले आहे. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप देशपांडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अभय कदम, महिला विंगच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती सूळ यांनी यावेळी धन्वंतरी पूजन केले. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी डॉक्टर अशोक पोद्दार, डॉक्टर सुरेश भट्टड, डॉक्टर दिलीप देशपांडे, डॉक्टर सुरेखा काळे, डॉक्टर अभय कदम, डॉक्टर ज्योती सूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले. कैलाश या अध्यक्ष साहेब, एक राहिलाय. अध्यक्ष साहेब या तिकडे. स्वागत. यानंतर माननीय श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख मॅडम यांचं स्वागत. डॉक्टर अशोक पोद्दार सर, पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर अशोक पोद्दार यांच्या सुविद्य पत्नी भावना पोद्दार यांनी वैशालीताई देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले. डॉक्टर सुरेश भट्ट सरांना विनंती करतो. यानंतर डॉक्टर सुरेखा मॅडम यांचं स्वागत. डॉक्टर सूळ मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं. हा नाही तुम्ही असं पाहिजे सगळ्यांना. हा माग यानंतर डॉक्टर दिलीप देशपांडे सरांचं स्वागत. रोटरी क्लबचे सचिव पवन मालपान यांनी करावाची विनंती करतो. सर आई सर आज डॉक्टर्स डे आहे आणि सोबत एक सत्कार सोहळा आहे आणि सत्कार मूर्ती यासाठी आहे. डॉक्टर आरती जोहर मॅडम, श्री संजीव भार्गव आणि डॉक्टर ब्रिज मोहन सर त्यांचा सत्कार संजीव कांगे की कॉम्रेड्स मॅरेथॉन साऊथ आफ्रिकामध्ये सहभाग नोंदवून विजयी झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉक्टर आरती जोहर मॅडम यांनी 90 किलोमीटर अंतर 8 तास 37 मिनिटात पूर्ण केले आहे. त्यांचा माननीय वैशालीताई देशमुख सत्कार करावा विनंती आहे. त्यानंतर डॉक्टर ब्रिज मोहन सर, डॉक्टर ब्रिज मोहन जोहर यांनी हे अंतर 11 तास 25 मिनिटात पूर्ण केलं आहे. त्यांचा डॉक्टर दिलीप देशपांडे सरांनी शालू
इसमें रख दीजिए। यानंतर सर तुम्ही असे हां म्हणजे सगळ्यांना यानंतर श्री संजीव भार्गव यांनी आता 11 तास आगे 13 आओ. मिनिटात पूर्ण केला आहे. आगे, आगे. त्यांचा सत्कार डॉक्टर सुरेश भट्ट सरांनी शाल व श्रीपदन करावं. ते घे ते घे. या सत्कार सोहळ्यानंतर मी माननीय श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख मॅडम विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उगा मनोगत सोडलं लेकरांचा हट्ट. थोडं बदला सर का सर. यानंतर डॉक्टर सुरेश भट्ट सर आणि कार्यक्रम घेत राहतात. आणि तिसरा आणि महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पोलीस लोकांचे हेल्थ चेकअपचा कार्यक्रम ते नेहमी घेतात. त्याच्या व्यतिरिक्त हे असे बरेच कार्यक्रम डॉक्टर पोद्दार घेत असतात. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगायची वाटते मला त्यांच्याबद्दल की अकॅडमिकमध्ये डॉक्टर पोद्दार त्या पण ॲक्टिव्हिटीज सोडत नाही. जे जसं साहेबाचं जसं होतं जे नवं ते लातूरला हवं असं डॉक्टर पोद्दार प्रत्येक कॉन्फरन्स अटेंड करतात, प्रत्येक मॉड्यूल प्रत्येक गोष्ट अटेंड करतात. आणि ते ऑर्थोपेडिक हॉस्पिटल पोद्दार हॉस्पिटलमध्ये यायलाच पाहिजे याची ते शहानिशा करतात. त्यासाठी मग डॉक्टर संचतीचं मार्गदर्शन कोणीचं मार्गदर्शन घेऊन ते आणतातच. असे हे डॉक्टर पोद्दार आमच्या सगळ्यांना हवेसे वाटतात. त्यांचे म्हणजे त्यांचं ओपीडी नेहमी गच्च असते. त्यांच्याकडे नेहमी काही ना काही कार्यक्रम कोणी ना कोणी प्रॉब्लेम घेऊन आलेलेच असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे डॉक्टर लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, पूर्वी आम्ही दगडूजीराव दादांकडे जायचो, आता आपल्या सगळ्यांची भेट होत नाही म्हणून आम्ही डॉक्टर पोद्दारकडेच येतो. ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात फार मदत करतात मॅडम. तर ह्या ऑफकोर्स या सगळ्या गोष्टीसाठी आपला हात त्यांच्या पाठीशी नेहमी आहेच, त्याबद्दल वादच नाही. आता दुसरं सांगायचं म्हणजे डॉक्टर ब्रिमोहन जव्हार आणि मॅडम आणि संजीव भार्गव यांनी लातूरचं नाव एका विशिष्ट उंचीला नेऊन ठेवलं. त्यामुळे असं एवढं बोलून मी माझे 2 शब्द. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर दिलीप देशमुख सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय वैशालीताई देशमुख मॅडम, सर्व रोटरीचे सर्व माननीय सगळे अरे वसीम काही हरकत नाही, माझा आवाज मोठा आहे. आणि या कार्यक्रमाची उत्साहमूर्ती डॉक्टर अशोक पोद्दार जे आमचे परममित्र आहेत. शिष्य आहे सर मी तुमचा. ऍक्च्युली त्यांचा फार मोठेपणा आहे की ते मला गुरु मानतात. हा त्यांचा मोठेपणा आहे, माझा मोठेपणा नाही. या कार्यक्रमाच्या निमित्त डॉक्टर झवर आणि डॉक्टर आरती झवर ह्या ज्या आवर्जून इथे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सत्कार झालेला आहे. तर मला अत्यंत आनंद होतो की डॉक्टर पोद्दार ही एक तपश्चर्या करत आहे. हा इतके वर्षापासूनचा त्यांचा एक प्रकारचा हा यज्ञ आहे. आणि आमच्या महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनतर्फे त्याचा सत्कार करण्यात आहे. त्यांनी सगळ्यात जास्त डायग्नोस्टिक कॅम्प आमच्या ऑर्थोपेडिक असोसिएशनतर्फे घेतलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि ही एक प्रकारची तपस्या कंटिन्यू ठेवणं साधी गोष्ट नाही आहे. आणि त्यांनी एवढ्या सगळ्या त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढून हे असे कार्यक्रम अरेंज करतात, त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर झवर आणि आमच्या आरती झवर ह्या सुद्धा अत्यंत स्पृहणीय त्यांचं काम आहे. आणि लातूरचं नाव
त्यांनी ऍक्च्युली भारतीय किंवा म्हणा जगाच्या इतिहास नकाशावर नेऊन ठेवलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. मला येणाऱ्या पिढीला हे प्रोत्साहन आहे. हो, या पिढीसाठी अत्यंत स्मरणीय गोष्ट आहे. आणि या निमित्त मला डॉक्टर पोद्दार यांनी हा मोठा मान दिला. वैशालीताई देशमुखांच्या बरोबर मला राहण्याचा बोलण्याचा प्रसंग आला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपले. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर सुरेखा काळे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वैशाली देशमुख, माझ्यासोबत चीफ गेस्ट असलेले भट्टर सर, आणि गरज नाही तेवढी स्पीकरची, आपला खणखणीत आवाज आहे. आणि देशपांडे सर, भट्टर सर, IMA पदाधिकारी अभय कदम सर, ज्योती सूळ, कार्यक्रमाचे होस्ट पोद्दार सर आणि भावना पोद्दार, आणि चीफ गेस्ट म्हणून मला इथे याची काहीच गरज नाही, मी माऊली आहे त्यांची, म्हणजे ते मला माऊलीच म्हणतात. हो आणि अख्ख्या डॉक्टरांची माऊली येते. पोद्दारांची तर आहेच आहे, कारण त्यांच्या हॉस्पिटलचा गणपतीचा असो किंवा कुठलाही कार्यक्रम बिना माझ्या उपस्थितीचा कधीच नाही, म्हणजे कधीच नाही झाला. आणि तेवढं बॉन्डिंग आहे आपल्यामध्ये. आणि त्यांचा हा 150वा आरोग्य शिबिर आहे, त्याच्याबद्दल पण त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच कार्यक्रमासोबत आरती झवर, ब्रिज झवर आणि श्री भार्गव, संजू भार्गव, ह्या तिघांचं पण अभिनंदन. म्हणजे कॉम्रेड काय, मॅरेथॉन काय, हे सुद्धा लातूरच्या लोकांना माहित नव्हतं. हा त्यांनी समजावून सांगितलं आपल्याला की स्काय इज द लिमिट. त्यांचं लातूर संपलं, सातारा संपलं, मुंबई संपलं, गोवा संपलं, आता ते डायरेक्ट काय ते साऊथ आफ्रिकापर्यंत गेले, धर्मांपर्यंत. कुठली महिला आपल्याला माहिती आहे की सर्वप्रथम प्रायोरिटी घरच्यांनाच देते, मुलांना, बहिणीला, घरचे जे काही असते, नंतर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देते. तर त्यांना मी हेच सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःसाठी मी टाइम काढा आणि स्वतःसाठी ही काळजी घ्या, आणि लवकरात लवकर काहीही समस्या असेल तर डॉक्टरांकडे जा स्वतःचं हेल्थ जपण्यासाठी. आई साहेब आणि डॉक्टर पोद्दार साहेब, डॉक्टर साहेब, देशपांडे साहेब, डॉक्टर मॅडम, काळे मॅडम, आज डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर पोद्दार सरांनी आपल्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये हे कॅम्प ठेवलेला आहे, ऑर्थोपेडिक कॅम्प. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आदरणीय आई साहेब, आदरणीय भट्टर सर, आदरणीय देशपांडे सर, माझे गुरु, माझी माऊली काळे मॅडम, आमचे IMAचे अध्यक्ष, माझा स्कूलमेट, क्लासमेट अभय कदम, डॉक्टर ज्योती सूळ मॅडम, W विंगच्या अध्यक्षा, रोटरी मिड टाऊनचे सेक्रेटरी मालपाणीजी, अजय दुडिले, व माझं हॉस्पिटल पोद्दार हॉस्पिटलचे सगळे कर्मचारी, डॉक्टर पल्लवी, सगळ्यांचं आभार करतो मी की तुम्ही सगळेजण आलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती, ब्रिज आणि संजू भार्गवांचं स्पेशल थँक्यू की माझा सत्कार तुम्ही स्वीकार केला. थँक्यू सो मच. हो, यावेळी वैशालीताई विलासराव तुम्ही देशमुख कुठं मागं यांनी बघताय. डॉक्टर डे निमित्त उपस्थित डॉक्टरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. निकिता आ जाओ, छोड़ मोबाइल, चल. त्या फिजिओथेरपिस्ट आहेत आपल्याकडे, ब्रिजवासी. झाल्या इकडच्या सर. सर एक मिनिट सर. कदम सर, असं या, फोटो काढू दे. ओके. अजय ये ना, डॉक्टर आहे तो पण. त्याने डॉक्टरी करत नाही, वेगळे इंजेक्शन देतो लोकांना आता. सर. सर
इमरान अच्छा विजय डॉक्टर साहब आप जरा वहाँ जाओ थोड़ा। अच्छा मैं जाता हूँ। प्लीज प्लीज कौन इमरान आजा मरे और कौन रह गया डॉक्टर मंगेश चल ना आजा जवाहर आजा आजा कोण आहे हाँ हरदास तू कुठे मागे जाऊन थांबलाय आजा और कौन रह गया ऋषिकेश आजा तेरा हो गया आजा आजा साक्षी आजा हे आपल्या हॉस्पिटलला सिनियर आरएमओ आहेत चल आपली सुनबाई आहे. मी राहिलो दोन देऊ नाही थँक्यू एक डॉक्टर डे बद्दल आणि एक हा कार्यक्रमाबद्दल. धन्यवाद मॅडम. डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांनी करावं. आज डॉक्टर डे आहे. सगळ्या डॉक्टरांना आणि सगळ्या जनतेला मी डॉक्टर डेचं अभिनंदन करते. आज मला साहेबांनी बोलवलेलं आहे आणि त्यांनी इथे हा कार्यक्रम खूप छान प्रकारे केला आहे. डॉक्टर लोकांची सेवा करण्याची भावना जी लोकांसाठी असते ती खूप चांगली आहे आणि आपल्या सगळ्या लातूरच्या डॉक्टरांच्या अंगी ते गुण आहेत आणि ते सदैव सेवा करण्यासाठी तत्पर राहतात. असेच शुभेच्छा मी त्यांना देऊ इच्छिते की असेच तुमच्या हाताने चांगले चांगले काम व्हावेत आणि जनतेची सेवा व्हावी एवढी मी त्यांना देऊ शुभेच्छा देते. लातूरची संस्कृती आपण डॉक्टर म्हणलं की सामाजिक कार्यक्रमात ते नेहमी असतात. डॉक्टरांच्या निमित्तानं ते देखील आज देखील सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतात. डॉक्टर पोद्दार असतात काय अधिक शुभेच्छा देतात. अशा शुभेच्छा देईन मी की डॉक्टरांनी चांगले चांगले कामं करावेत, जनतेची सेवा करावी, लोकांना त्यांचा जास्त उपयोग व्हावा आणि जनतेचे स्वास्थ्य ते त्यांनी चांगलं ठेवावं ह्या शुभेच्छा मी देणार. आपण आलात म्हणून महिला डॉक्टर जास्त प्रसिद्ध आहेत. ह्या डॉक्टर महिला सगळ्या माझ्या ओळखीच्या आहेत, जवळच्या आहेत. कारण लातूर शहर आहे, लातूरची जनता ही आमची जनता आहे, आमचं घर आहे हे मी आपल्याला सांगू इच्छिते. थँक्यू. माझं कशाला सरांचं सर सर आप दीजिए सर. मैं खड़ा रहता हूँ. गुरु खड़े रहने के बाद डॉक्टर्स डे हा बिदन सिंग रॉय जे पश्चिम बंगालला डॉक्टर होते त्यांच्या जन्मदिन आणि जुलै ह्या त्यानिमित्त साजरा करतात. ते वेस्ट बंगालचे सेकंड हे होते मुख्यमंत्री होते. त्यानिमित्त आज डॉक्टर पोद्दारनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं. महात्मा विशेषतः डॉक्टर देशपांडे त्यांचे ऑर्थोपेडिक टीचर आहे आणि मला पण ते गुरु मानतात आणि आज त्यांच्या हस्ते आमचं नाव केलं. ब्रिज को बोलने दो. सत्कार हो. कहाँ गया ब्रिज? गया क्या सर जी? ब्रिज एक छोटा सा बाइक मैं बोलने की जरूरत नहीं है. आणि ज्योति मला क्लोज करू आपण. ज्योति कुठे गेली? हाँ संजू कहाँ गया? संजू सांगा डॉक्टर डे आहे त्याच्या पद्धतीने सेलिब्रेट करतात. विशेष डॉक्टर अच्छा इधर फॅमिली आहेत, डॉक्टर आहेत त्याच्याबद्दल सेलिब्रेट करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. युजली आम्ही डॉक्टर्स डे काहीतरी व्यायामाचा प्रकार करून म्हणजे एकत्रित रन करून सायकलिंग. मला वाटतं की डॉक्टर्स डेच्या दिवशी डॉक्टरांनी समाजाची प्रकृती जोपासण्यासोबत स्वतःच्याही प्रकृतीकडे लक्ष द्यावं. व्यायाम असेल, आहार असेल, दैनंदिन दिनचर्या असेल याच्याबद्दल थोडंसं जागरूक आपणही राहावं, समाजालाही करावं आणि समाजानेही अशा जागरूक डॉक्टरांचा आदर्श घेऊन एक आदर्श समाज, एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी लोकांनी निरोगी राहावं. डॉक्टर डेस असं काही संकल्पना देतात लोकांसाठी. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे, किमान 45 मिनिट दररोज व्यायाम करणे, आहार संतुलित राखणे आणि दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचा अंतर्भाव करणे या सगळ्यात महत्त्वाचं. हो मी आहे. अरे विश्रांत
आज की सगळेही सामाजिक कार्यक्रमात गेले तुम्ही अग्रेसिव्ह असतात कशा पद्धतीने शुभेच्छा देताना हे सगळ्या डॉक्टरांना आज डॉक्टर्स डे निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर्सना आणि आज CA डे पण आहे तर सगळ्या CAना शुभेच्छा आणि जनरली आम्ही समाजाचं काही ना काही देणं लागतो म्हणून हे डॉक्टर्स डेला आम्ही कॅम्प ठेवला आहे त्यात आम्ही सगळ्याच सेवांवरती 50% सूट मेडिसिन तर फ्री वाटतो आहे आम्ही आणि हाडाचा ठिसूळपणा सुद्धा तपासणी फ्री करतो आहे आज आम्ही तर या माध्यमातूनच आम्ही शुभेच्छा पण सगळ्या पेशंट्सना सुद्धा डॉक्टर्सना सुद्धा देऊ इच्छितो थँक्यू लोकांना काय संदेश देतात कसं निरोगी राहावं डेली एक्सरसाइज अँड गुड डाएट इज द की फॉर हेल्थ थँक्यू काय म्हणतात अध्यक्ष. डॉक्टर डे निमित्त आज मी डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना व CAंना त्यांच्या डे निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. आज या कार्यक्रमानिमित्त आईसाहेबांचं दर्शन झालं आणि डॉक्टर पोद्दार हे आता जवळच आहेत नॉमिनेशनच्या की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आम्हाला त्यांचं नाव करायचं की फॉर हेल्डिंग लॉ म्हणजे सगळ्यात जास्त कॅम्प्स अरेंज करण्यासाठी तर त्यांचं 150 कॅम्प्स ऑलरेडी झालेले आहेत आणि ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. डॉक्टर्स निमित्त आम्ही डॉक्टरांची काळजी तर घेतच असतो पण त्याचबरोबर आम्ही एखादा सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी पण आम्ही काय करता येईल याचं भान ठेवून आम्ही सेलिब्रेशन करत असतो.